मध्ये स्वागत. थँक्यू. तुझ्यासारख्या टॅलेंटेड कलाकाराला ऐकण्याची आम्हाला संधी मिळते हे आम्हाला खूप भाग्य आहे आमचं. आणि तुझा कार्यक्रम सुरू होण्याआधी आम्हाला तुझ्याबद्दल थोडं अजून जाणून घ्यायला आवडेल की तुझ्या गाण्याची सुरुवात कशी झाली. तू क्लासिकल शिकत होतीस का? थँक्यू समेत, थँक्यू फॉर द इंट्रोडक्शन आणि निवेदन पण खूप छान केल्याबद्दल. मी 6व्या वर्षापासून शास्त्रीय शिकायला चालू केलं, पण मी अगदी 3-4 वगैरे वर्षाचे होते तेव्हा मला तो असा खेळण्याचा जो कॅसिओ किंवा कीबोर्ड असतो तो माझ्या आईने आणलेला आणि जस्ट आय यूज टू म्हणजे प्ले ऑन दॅट. आणि शाळेमध्ये नॅशनल अँथम, नॅशनल सॉन्ग दररोज ऐकलेलं असतं, तर मी घरी येऊन आय स्टार्टेड प्लेईंग दॅट आणि ते मला कोणी शिकवलं नव्हतं. तर मग मला आई, हे तुला कोणी शिकवलं? म्हटलं कोणीच नाही. सो दॅट्स हाव आईला असं वाटलं की नाही, शी हॅज सम म्युझिकल नॉलेज इनहेरिट, की ते नाही महिला आपण म्हणजे फॉर्मल ट्रेनिंग दिलं पाहिजे. आणि माझी आई स्वतः गाते पण आणि शी इज अ व्हॉइस आर्टिस्ट, तर थोडंसं मावशी पण गाते. सो तसं होतं, ते गाण्याची आवड सगळ्यांना नाही पण फॉर्मल ट्रेनिंग नव्हतं. सो दॅट्स हाव माय जर्नी बिगॅन. आणि ओके, खूपच छान. तर तुझ्या आईला तुझे बाळ पाळण्यात दिसले असं आपण म्हणू शकतो. आणि तुझ्या घरी छान गाण्याचं वातावरण होतं आणि मग तू शास्त्रीय गायला सुरुवात केलीस आणि मग तू सारेगमपमध्ये पण गायलीस. तर तू वेगवेगळे गायनाचे प्रकार गाऊन बघितलेस. तुझा सगळ्यात आवडता हा प्रकार कोणता आहे? नाट्यसंगीत, भावसंगीत, शास्त्रीय? खूपच कठीण प्रश्न आहे. मी शास्त्रीय संगीताने सुरुवात केली, सो तोच सगळ्याचा पाय आहे, फाउंडेशन आहे. तर पण मी ते परफॉर्म नाही करत, म्हणजे मी शास्त्रीय परफॉर्म नाही करत. माझं फेवरेट जर टाईप म्हटलं तर आय थिंक मला गझल्स जास्त आवडतात किंवा भावसंगीत जास्त आवडतं, की ते थोडं मला असं वाटतं की आय कॅन एक्सप्रेस मोर आणि आय रिलेट टू इट मोर. आणि त्यामुळे मी माझं सगळे जे इंडियामध्ये मी कॉन्सर्ट्स वगैरे करते ते गझल आणि त्याच ओरिएंटेड असतं. अरे वा. सो शास्त्रीयने तुझं सूर आणि ताल पक्क केलं आणि त्यानंतर गझल तुला एक्सप्लोर करायला आवडतं. हो हो हो. आणि हिंदी मराठी दोन्ही. म्हणजे मराठीमध्ये गझल हा फॉर्मॅट हा इतका हे नाही आहे, म्हणजे खरं खूप सुंदर गझल्स आहेत मराठीमध्ये, पण आपण गझल म्हटलं की नाही हिंदी पण नाही. मला हिंदी मराठी दोन्ही गझल्स आवडतात. आम्हाला पण ऐकायला नक्कीच आवडतील आज. परत होईल. आणि आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की तू स्वित्झर्लंडमध्ये आता पुढे शिकायला आलेस. तू नक्की काय करतेस आणि तू वकील म्हणून आधी प्रॅक्टिस केलीस का भारतामध्ये? हो, मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबईमधनं LLB केलं आहे आणि मी बॉम्बे हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस केली आहे 2 वर्ष. आणि इकडे मी इंटरनॅशनल लॉमध्ये स्पेशलायझेशन करते आहे. तर माझं स्पेशलायझेशन थोडं वेगळं आहे, ट्रेड इन्व्हेस्टमेंट लॉ, एव्हिएशन लॉ विथ अ सस्टेनेबिलिटी फोकस. आणि आता मी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये म्हणजे ट्रेनिंगशिप पण होती, ती सक्सेसफुली झाली आहे कम्प्लीट. आणि नाव आय एम लाईक अप्लाइंग. असं आय लाईक लाईफ इन स्वित्झर्लंड. इट्स व्हेरी नाईस. सो तू खरंच मल्टी टॅलेंटेड आहेस. आणि ना ॲक्च्युली मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. मी जेव्हा भारतातनं इथे आले शिकायला, सो म्हणजे मी जिनिव्हामध्ये होते, आय न्यू की हे काही UK किंवा US किंवा असं म्हणजे मोठं डायस्पोरा असलेलं किंवा असं नाही आहे. सो मला असं वाटलेलं कुठेतरी 2 वर्ष माझं गाणं थोडं मागे पडेल किंवा असं मला वाटलं होतं. म्हणजे त्याच्यात काही चुकीची एक्सपेक्टेशन नव्हती. बट मी इथे आल्यापासून टचवूड माझं म्युझिक ॲक्च्युली फ्लरिशच होत गेलं, कारण मला लोक भेटत गेली व म्युझिक लवर्स, म्युझिक इज कनेक्टेड मी टू पीपल. सो मी ऑगस्टमध्ये आले 2023मध्ये आणि ऑक्टोबरमध्ये AR रहमान हॅड कम टू स्वित्झर्लंड फॉर हिज टूर्स. म्हणजे झ्युरिकला एक कॉन्सर्ट होती आणि जिनिव्हामध्ये पण होती. सो त्यांची कॉन्सर्ट संपल्यानंतर पॉप्युलर मिशन ऑफ इंडिया आहे म्हणजे जिनिव्हामध्ये, तिथे त्यांचा इंटरव्ह्यू होता. And he actually interacted with people. And I met him and I told him कि I have grown up listening to your music. He was so kind and said that okay fine, I'm going to end my interview with her song. आणि मला असं झालं की this for real, म्हणजे मी आता फेंट होईल असं झालं. मला AR रहमानसमोर कुठे मी ते असे, he actually exited the stage. He was sitting there and he told me to sing from here. तर माझ्यासाठी आय थिंक इट वॉज द बिगेस्ट मोमेंट ऑफ माय म्युझिकल जर्नी अप टिल नाउ दॅट टू हिअर इन स्वित्झर्लंड. खूपच छान, खूपच छान. आणि आम्हाला नुसतं बघणं
बिगेस्ट मोमेंट ऑफ माय लाईफ. तू गायली त्याच्यासमोर खूपच छान. आणि आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला की आज तू इथं आलीस आणि मी तुला विनंती करतो की तुझ्या कार्यक्रमाची सुरुवात कर. थँक्यू सो मच.